छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींबद्दल वेगवेगळ्या अभ्यासकांची वेगवेगळी मते आहेत. महाराजांचे प्रथम चरित्रकार सभासद महाराजांच्या 7 बायका होत्या असे म्हणतात. विका राजवाडे हे आपल्या संकीर्ण लेखसंग्रहात तंजावर येथे सापडलेल्या एका यादीच्या आधारे 8 बायका होत्या असे म्हणतात. त्यापैकी 6 बायकांची नावे ते देतात. शेडगावकरांच्या वंशावळीत 7 बायकांचा उल्लेख असून त्या सगळ्यांची नावे दिलेली आहेत. रणजित देसाईंनी आपल्या श्रीमान योगी मध्ये कर्नाटकच्या मोहिमेवर महाराज जाताना निरोप देण्यासाठी हयात असलेल्या 6 पैकी 5 बायकांची नावे दिली आहेत. त्यात मृत्यू पावलेल्या 2 मिळवल्या तर महाराजांच्या 8 बायका होत्या हे सिद्ध होते. महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाई साहेब निंबाळकर. 2 नंबरच्या पत्नी सोयराबाई साहेब मोहिते. 3 पुतळाबाई पालकर. 4 सकवारबाई गायकवाड. 5 काशीबाई जाधव. 6 सगुणाबाई शिर्के. 7 लक्ष्मीबाई इंगळे तर 8 गुणवंताबाई विचारे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई साहेब यांना एकूण 3 मुली होत्या. रानूबाई, सखूबाई आणि अंबिकाबाई. सखूबाईंचे लग्न फलटणच्या बजाजी निंबाळकरांचा मुलगा महादजी याच्याशी झाले. रानूबाईंचे लग्न जाधव घराण्यातील असलाजी यांच्याशी झाले तर अंबिकाबाईंचे लग्न ताराळ्याचे हरजीराजे महाडिक यांच्याशी झाले. सकवारबाईंची मुलगी कमळाजाबाई किंवा कमलाबाई यांचा जन्म ऑगस्ट 1660 झाला. त्यांचे लग्न जानोजी पालकर यांच्याशी झाले. जानोजी पालकर हे कदाचित नेताजी पालकरांचे नातेवाईक असावेत. सगुणाबाईंची मुलगी राजकुंवरबाई. त्यांचे लग्न दाभोळच्या गणोजी शिर्के यांच्याशी झाले होते. तंजावरच्या शिलालेखामध्ये सांगितल्याप्रमाणे सोयराबाईंना दीपाबाई नावाची मुलगी होती. त्यांचे लग्न विसाजीराव नावाच्या एका मराठा सरदाराशी झाले होते. तंजावरच्या त्या शिलालेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई या 4 बायकांना संतती नव्हती. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या 4 बायकांपासून एकूण 6 मुली होत्या. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.